नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. गॅम्बिट म्हणजे बहुतेक वेळा आपण एखादं पॉन मारायसाठी देतो तेव्हा त्याला गॅम्बिट असं म्हणतात. बुद्धिबळ बरीचशी गॅम्बिट्स आहेत. क्वीन्स गॅम्बिट हे तर अतिशय पॉप्युलर ओपनिंग आहे. आज आपण एक वेगळंच गॅम्बिट बघणार आहोत, त्याला प्रिझनर्स गॅम्बिट असं म्हणतात. ते चक्क एका कैद्याने सुरुवातीला वापरलं म्हणून त्याला प्रिझनर्स गॅम्बिट असं नाव पडलं. याची सुरुवात होते नाईट F3 म्हणजे रेती ओपनिंगने. काळा D5 खेळतो, अगदी कॉमन आहे. B3 हा म्हणजे बिशप फियांचेटो करायसाठी, म्हणजे बिशप हा इथे B2 ला घेण्यासाठी पॉन वरती उचलतो. C5 E4 आणि E4 हे पॉन गॅम्बिटसाठी देण्यात आलेलं आहे. याला कॉनला कुठलाही सपोर्ट नाही. काळा खेळाडू पाहिजे तर सहजासहजी ते मारू शकतो. आणि आनंदनी ते केलं, म्हणजे गॅम्बिट ॲक्सेप्टेड. D क्रॉस E4, नाईट G5 ही बेस्ट सपेसाठी मूव्ह आहे नाईट G5 ला घेणे, कारण हा नाईट या काळ्या पॉनला परत थ्रेटन करतोय. काळ्या पॉनलाही कुठला सपोर्ट नाही सध्या. आणि त्याच वेळेला हा नाईट F7 वर अटॅक करतोय. कार्लसनच्या आता खेळामध्ये तुम्ही बघा की F7 वर त्याने कॉन्स्टंट अटॅक ठेवायचा प्रयत्न केलाय. नाईट F6 घेऊन या पॉनला प्रोटेक्ट केलं. नाईट C3 देऊन दुसरी थ्रेट या पॉनला. नाईट C6. आता त्याने काय ते पॉन असा वाचवायचा प्रयत्न केला नाही. नाईट C6 खेळला. कार्लसनने आत्ता पॉन मारलंच नाही. बिशप C4 खेळून त्याने F7 वर अटॅक केलं. बघा पांढरा काळ्या खेळाडूच्या F7 पॉनवर किती अटॅक करण्याचा प्रयत्न करत असतो. E6 खेळून याने ह्याची थ्रेट कॅन्सल केली. बिशपची थ्रेट आता असू शकत नाही ते. बिशप टू B2 जो बिशप फियांचेटो करायचा होता तो केला. त्या डायगोनलवर तो बिशप आला. बिशप E7 बाहेर घेतलं म्हणजे कॅसल करता येईल. पांढऱ्याने कॅसल केलं, काळ्याने कॅसल केलं. नाईट क्रॉस E4. आता त्याने पॉन मारून टाकलं, पण आनंदी नाईटने ते परत नाईट मारून टाकला. याने परत नाईट मारून टाकला. पोझिशन आता इक्वलच आहे. मटेरियल दोघांचं सारखंच गेलेलं आहे. E5 F4 E क्रॉस F4. क्वीन याने H5 ला घेतली. दुसरी मूव त्याला होती ते म्हणजे पॉन इथे रूक क्रॉस F4 करणं, हे मारून टाकणं. पण न खेळता क्वीन H5 ला घेतली. नाईट D4. आता क्वीन H5 ला घेऊन ॲक्च्युली इथे त्याने कार्लसनने F7 वरच परत अटॅक मध्ये मध्ये पॉपअप होते. F7 वरच अटॅक ठेवण्याचा प्रयत्न केला. याने नाईट D4 घेतला. त्याला दुसरी होती बिशप E6. बिशप E6 ला घेऊन बिशपला थ्रेट देणे. नाईट D4 खेळला. रूक क्रॉस F4 आत्ता केलं. G6. क्वीन E5 ला घेतली. आता ॲक्च्युली क्वीन H8 ही थ्रेट आहे, म्हणजे हा जर नाईट त्याने बाजूला काढला तर चेकमेटच होईल. हां, क्वीन H8 ही थ्रेट आहे. B6. रूक टू F1. रूक ह्याच्यावर डबल केले फाईलवर, F फाईलवर. बिशप E6.
आता याने बिशपला या थ्रेड दिली. बिशप क्रॉस E6, F क्रॉस E6, रुक क्रॉस F8, बिशप क्रॉस F8. ॲक्च्युली कॉम्प्युटरला ॲनालाइज केलं तर त्यात कॉम्प्युटरचं म्हणणं क्वीन क्रॉस F8 करायला पाहिजे होतं आणि क्वीन गेली असते या रुकनी, पण तो रुक पण परत गेला असता. आणि बिशप क्रॉस F8 केला आनंदने. नाईट F6 आणि चेक. किंग H8 ला गेला. इथे पण आता कॉम्प्युटरने ॲनालाइज केलं तर इथे दिसत होतं की किंग H8 ला घेण्यापेक्षा क्वीननी मारून टाकायला पाहिजे ती. क्वीन क्रॉस F6 क्वीन गेली असती, पण पुढचा चेकमेट वाचला असता असं कॉम्प्युटरच्या मते आहे. त्यानंतर याने G4 खेळला. हे आता मध्येच मूव करायची काय गरज नव्हती, म्हणजे नाईट E8 केला असतं तरी चाललं असतं. ते पुढे केलं त्याने नाईट C6 केलं. नाईट C6च्या जागी आनंदला चांगली मूव होती की बिशप G7 ला घेणे. हा बिशप इथे मध्ये घेतला असता, ती जास्त चांगली मूव होती, पण नाईट C6 खेळला माहीत नाही. आता याने नाईट E8 चेक, नाईट क्रॉस E5 आणि रुक क्रॉस F8 आणि चेकमेट केला कार्लसनने. अशा तऱ्हेचा गेम झाला. आहे गेममध्ये आपण महत्त्वाचं बघितलं ते प्रिझनर्स गॅम्बिट. लक्षात ठेवा, जर पांढऱ्याने खेळत असाल तर कधी प्रयत्न करा प्रिझनर्स गॅम्बिटचा. बघितल्याबद्दल धन्यवाद. कृपया बघत राहा.